नमस्कार मित्रांनो, मी शीतल. ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, कधी कधी माणसाचा एक चुकीचा निर्णय आयुष्यभर पाठ सोडत नाही. असंच काहीसं घडलं आज, जेव्हा मी माझ्या मुलाचं लग्न ठरवायला गेले होते. मुलगी आणि तिची आई समोर येताच माझ्या अंगावर काटा आला. 20 वर्षापूर्वी हॉस्पिटलमध्ये केलेल्या त्या एका पापाची काळी सावली माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली. मी क्षणाचाही विलंब न करता तिथून पळत पळत घरी आले आणि मुलाला स्पष्टच सांगून टाकलं, तू त्या मुलीशी लग्न करू शकत नाही, कारण ती तर तुझी. नक्की काय घडलं होतं 20 वर्षापूर्वी जाणून घेण्यासाठी पहा आजची संपूर्ण कथा फक्त आपल्या ट्रू स्टोरीजवर. आज मी खूप खुश होते, कारण माझा एकुलता एक मुलगा, त्याच्या पसंतीची मुलगी मला दाखवण्यासाठी मला सोबत घेऊन जात होता. मी त्याला कितीतरी दिवसापासून लग्नासाठी सांगत होते, पण तो सतत लग्न टाळत चालला होता. प्रत्येक आईप्रमाणे माझीही एकच इच्छा होती की माझ्या मुलाला बोहल्यावर चढताना पाहावे, त्याच्या डोक्याला सेहरा बांधलेला पाहावा आणि माझ्या सुनबाईला आनंदानं घरी घेऊन यावं. माझ्या मुलाचा संसार थाटावा आणि हे मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कितीतरी काळापासून वाट पाहत होते. एवढ्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज माझा मुलगा लग्नासाठी तयार झाला होता आणि मला या गोष्टीचा मोठा आनंद होता की जी मुलगी माझी सून बनून येणार होती ती माझ्या मुलाची स्वपसंती होती. आम्ही सर्वजण भराभरा तयार होऊन आनंदाने मुलीच्या घरी पोहोचलो होतो. मला त्या मुलीला पाहण्यासाठी मोठी उत्सुकता लागली होती, कारण माझ्या मुलाचा जिच्यावर जीव जडला होता ती नेमकं कशी असेल हे मला बघायचं होतं. ती दिसायला कशी असेल, खूप सुंदर असेल का? तिथे बसल्या बसल्या माझ्या मनात एकाच वेळी कितीतरी विचार येत होते. तेवढ्यात समोरून ती मुलगी आपल्या आईसोबत हळूहळू चालत आमच्या समोर आली. पण त्या दोघींना पाहताच माझ्या हातापायाची थरकाप उडाला आणि अंगातील सगळी ताकद जणू निघून गेली, कारण ती मुलगी दुसरी कोणी नसून माझं नाव संध्या. लहानपणापासून आम्ही 4 बहिणी अनाथ होण्याचं दुःख सहन करतच मोठ्या होत होतो. आम्ही 4 बहिणी अगदी लहान असतानाच आमच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांच्या जाण्यानंतर आमच्या काका आणि काकूने आमच्या प्रत्येक गोष्टीवर आपला ताबा मिळवला होता. एवढंच नाही तर आमच्या जगण्यावरही त्यांनी हुकूम गाजवायला सुरुवात केली होती. वडिलांचा मोठा व्यवसाय आणि काही दुकाने होती, ज्यामध्ये आमचाही बरोबरचा हिस्सा होता. पण डॉक्टरांच्या जाण्यानंतर त्या संपत्तीत किंवा व्यवसायात आमच्यासाठी काहीच ठेवलं गेलं नाही. वडिलांच्या निधनानंतर आम्ही त्यांच्याच घरात राहत होतो, पण त्या घरात आमची किंमत एखाद्या ओझ्यासारखी झाली होती. माझ्या काकाच्या मुली दर आठवड्याला शॉपिंग करण्यासाठी बाजारात जायच्या. प्रत्येक वेळी नवीन कपडे, दागिने आणि हवी ती प्रत्येक गोष्ट त्या खरेदी करायच्या. ते कपडे 2-3 वेळा वापरून झाले की त्यांचा मूड संपला की ती जुने कपडे मग आमच्या वाट्याला यायचे. मी माझ्या 4 बहिणींमध्ये सगळ्यात लहान होते, त्यामुळे मी थोडी लाजरी आणि कमी बोलणारे होते. पण जेव्हा मी हे पाहू लागले की मला माझ्या चुलत बहिणींचे जुने आणि वापरलेले कपडे घालावे लागतात, तेव्हा माझ्या मनामध्ये एक अथांग घुटन आणि चीड निर्माण होऊ लागली. माझ्या इतर बहिणी न बोलता गप्पपणे ते कपडे अंगावर चढवायच्या, पण मला या गोष्टीची कायम चीड आणि प्रचंड राग यायचा. जेव्हा आई मला रागावून तेच कपडे घालायला सांगायची, तेव्हा नाईलाजाने मला ते घालावेच लागत असत. पण या अन्यायाविरुद्ध मी नेहमी आईशी खूप भांडायचे. अनेकदा मी माझ्या काकूच्या तोंडावरही संतापाने बोलून जायचे. माझ्या अशा पष्टेवक्तेपणाला आणि रागवण्याला माझी आई खूप घाबरायची. ती मला समजवताना नेहमी म्हणायची, संध्या, तू का समजून घेत नाहीस ग? तुझ्या डोक्यावर तुझ्या बापाचा हात उरलेला नाहीये. देवाचे आभार मान की आपल्या डोक्यावरचं छत आहे आणि घरात खायला भाकरी मिळते. आपल्याला कुठे बाहेर जाऊन भीक मागण्याची वेळ आलेली नाहीये, म्हणून तू उगाच इतका रागराग करत जाऊ नकोस. पण मी कायम चिडचिड करायचे आणि रागात असायचे. मी आईला नेहमी म्हणायचे, मम्मी, तुम्ही बघून घ्या, एक दिवस मी एवढा पैसा कमवीन की काकूच्या सगळ्या मुली मला बघून जळतील. मी नक्कीच एखाद्या खूप श्रीमंत मुलाशी लग्न करेन आणि तुम्ही सगळेजण बघत राहाल. मी माझी संपूर्ण आयुष्य अशा गरिबीत नाही घालवणार. माझ्या अशा बोलण्याने आई खूप घाबरून जायची. ती थरथरत्या आवाजात म्हणायची, देवाचं भय बाळग संध्या, आपली समस्या आणखी वाढवू नकोस. जर तुझ्या या गोष्टी तुझ्या काकूच्या कानावर गेल्या तर ती संपूर्ण घराण्यात आपलं खापर फोडेल आणि मग आपलं इथलं राहणं देखील मुश्किल होऊन जाईल.
ती मला वारंवार समजावताना माझ्या पुढे हातही जोडायची, पण माझ्यावर कसलाच फरक पडत नव्हता. माझ्या मनात एकच विचार यायचा, ज्या मुलांचे वडील नसतात त्यांचे आयुष्य काय संपून जातात का? जर एका बाजूने भगवंताने आमच्या डोक्यावरून वडिलांचा साया काढून घेतला होता, तर दुसऱ्या बाजूने त्यांनी आमच्यासाठी काहीतरी चांगलं नक्कीच विचार करून ठेवला असणार. म्हणून मी पक्क मनाशी ठरवलं होतं की जेव्हा मी कॉलेजला जाईन तेव्हा तिथे नक्कीच एखाद्या श्रीमंत मुलाला माझ्या प्रेमात वेड करेन, जेणेकरून तो माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार होईल. मला कोणत्याही परिस्थितीत या गरिबीतून आणि या लाचारीच्या आयुष्यातून बाहेर पडायचं होतं. माझी तीव्र इच्छा होती की एका दिवशी माझ्या पतीची मोठी गाडी त्या काकूच्या दारासमोर येऊन थांबावी आणि त्या क्षणी त्या सगळ्यांची अरेरावी आणि ताठा मातीमोल व्हावा. मी नेहमी या सुखाच्या स्वप्नात रंगून जायचे. पप्पा आणि काकाची भागीदारीत दुकान होती आणि जो संयुक्त व्यवसाय होता त्या दोघांचाही अगदी बरोबरचा हिस्सा होता. आणि तिथे जो माल भरलेला होता त्यावरही आमचा कायदेशीर अधिकार होता. पण पप्पांच्या जाण्यानंतर काकाने संपूर्ण व्यवसायावर आपला ताबा मिळवला. ते आम्हाला फक्त एवढंच खायला द्यायचे ज्यामुळे आमचं पोट भरत राहावं. आमचे जेवण सुद्धा एका वेगळ्या छोट्या स्वयंपाकघरात बनत असे, पण तरी सुद्धा वेगळ्या स्वयंपाकघरात जेवण बनत असूनही आमच्याशी सतत भेदभाव केला जायचा. काकू स्वतः आम्हाला मोजक्याच प्रमाणात भाजी आणि बाकीचं राशन हाताशी मोजून द्यायची. ती घरात लागणाऱ्या महिनाभराचं सगळं राशन एका वेळी मागवून घ्यायची, पण त्यातील मोठा हिस्सा स्वतःकडे ठेवून घ्यायची आणि आमच्या वाट्याला फक्त उरलेलं थोडंफार राशन यायचं. त्याच मोजक्या आणि अपुऱ्या साहित्यातून आम्ही 4 बहिणींना आणि आईला नाईलाजाने आपलं पोट भरावं लागत होतं. एक दिवस मी पाहिलं की काका मम्मीजवळ बसून खूप आपुलकी दाखवत होते. ते म्हणाले की जसं मला एखादं चांगलं स्थळ मिळेल, मी दोन्ही मोठ्या मुलींचे लग्न जमवून टाकेन. मी सतत प्रयत्न करत आहे आणि मग पुढच्या वर्षी बाकीच्या दोघींची लग्न ही लवकरच उरकून टाकेन, जेणेकरून माझ्या डोक्यावरची जबाबदारी संपवता येईल. त्यानंतर मी माझ्या मुलांच्या भविष्याबद्दल विचार करेन. आपल्या छोट्या भावाच्या जाण्यानंतर त्याच्या मुलाची सगळी जबाबदारी मी तर उचलत आहे, मग आता ही शेवटची जबाबदारी ही मलाच पार पाडावी लागणार. आणि तुला तर माहीतच आहे की आजकाल घराचा खर्चही किती जास्त आहे. मी दरवाजाजवळ उभी राहून त्यांचं हे खोटं आणि ढोंगी सहानुभूतीचं बोलणं ऐकत होते आणि मला आश्चर्य वाटत होतं की आज काका अशा कुठल्या गोष्टी करत आहेत. त्यांच्या 2 मुलींचं लग्न आधीच झालं होतं, पण तरीही त्या आपल्या सासरकडून आम्हाला त्यांची जुनी वस्त्र पाठवत असत. लग्नानंतरही त्यांनी तो सिलसिला चालू ठेवला होता. त्यांचे 2 मुलगे होते ज्यांना ते अतिशय चांगल्या शाळेमध्ये शिकवत होते आणि माझ्या बहिणी सरकारी शाळेत शिकत होत्या. पण ते असा देखावा करत होते जणू त्यांना स्वतःच्या मुलांची नव्हे तर आमची जास्त काळजी लागली आहे. आणि वरून ते ज्या स्थळांबद्दल बोलत होते ती काही उच्चभ्रू किंवा चांगल्या घराची नव्हती. त्यांनी स्वतःच्या मुलांची लग्न खूप मोठ्या आणि श्रीमंत घरामध्ये लावून दिली होती, पण माझ्या बहिणींसाठी ते एकदम सामान्य आणि पडक्या दर्जाचे संबंध शोधत होते. जर त्यांना माझ्या बहिणींची एवढीच काळजी असती तर त्यांच्या ओळखीमध्ये एक समान एक चांगले लोक होते जिथे ते माझ्या बहिणींची लग्न लावू शकले असते. पण ते कधीच असं करणार नाहीत, कारण यात त्यांचा कोणताही फायदा नसून उलट नुकसानच झाले असते. आणि माझी आई, ती तर एखाद्या पुतळ्यासारखी मूकपणे मान खाली घालून त्यांच्याबरोबर बसून अश्रू ढाळत होती. काका एकामागून एक उपकारांचा पहाडा वाचत होते की ते किती अडचणींचा सामना करून एवढ्या सगळ्या लोकांचा खाण्यापिण्याचा खर्च उचलत आहे आणि आता तर लग्नसराईचाही किती मोठा खर्च येणार आहे. आपल्या आईला अशा प्रकारे हतबल आणि लाचार झालेलं पाहून माझ्याकडून अजिबात सहन होत नव्हतं. या सगळ्या दरम्यान माझ्या बहिणीही तिथे येऊन पोहोचल्या होत्या आणि त्याही अगदी गप्प बसून होत्या, पण मी संतापाने थरथरत होते. माझ्याकडून आता हा न्याय अजिबात सहन होत नव्हता. त्यामुळे मी थेट काकांसमोर जाऊन उभे राहिले आणि मोठ्या आवाजात बोलू लागले, काका, तुम्ही आम्हाला जेवण देता ते काही आम्हाला फुकट मिळत नाही. तुम्ही आम्हाला जे काही देता ना आणि आम्ही जे काही कपडे घालत आहोत ना, ती तुमच्या मुलींची उतरण असते. तुमच्या स्वतःच्या मुली दरमहा एकाहून एक नवीन कपडे खरेदी करतात, पण मला तर आठवतही नाही की किती वर्षापासून माझ्यासाठी एकही नवीन कपडा खरेदी केला गेलाय. जर मी कधी नवीन कपड्यांची मागणी केलीस तर काकू लगेच त्यांच्या मुलींचे जुने कपडे माझ्याकडे फेकून देतात.
मग ते कपडे माझ्या आवडीचे असोत किंवा नसोत, पण नाविलाजाने ते अंगावर चढवावेच लागतात. एवढं सगळं असूनही तुम्ही असं म्हणताय की आमच्या लोकांचा खर्च तुमच्या डोक्यावर खूप मोठा भार बनलाय. माझ्या तोंडून हे सत्य शब्द ऐकताच काकांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्यांना मी सुरुवातीपासूनच अजिबात आवडत नव्हते आणि इकडं माझे असं बोलणं ऐकून मम्मी घामाघूम होत आणि भीतीपोटी डोळे मोठे करत सतत माझ्याकडे पाहत होती. याआधी ती मला काही बोलणार, तोच मोठे काकांनी तिरस्कारयुक्त नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि मम्मीला बोट दाखवत संतापाने म्हणाले, मी तर आता असा विचार करतोय वहिनी, की सगळ्यात आधी या मुलीलाच या घरातून बाहेर काढून द्यावं. अरे, हे जर अशी जिभेची तिखट आणि आगाऊ असेल तर ही जितका जास्त वेळ घरात राहील तितका मला कायमचा हाच धाक वाटत राहील की ही आणखी कुठली नवी मुसीबत ओढून आणेल. मग तुम्ही हात मळवत बसू नका आणि नंतर माझ्याशी येऊन रडत बसू नका, कारण मी तुम्हाला आधीच सावध करून ठेवतोय. हे ऐकताच मम्मी पटकन माझ्या दिशेने धावली आणि माझा हात पकडला आणि ओढतच मला आतल्या खोलीत घेऊन गेली. जिथे जाऊन ती रागात म्हणाली, तू अशी फालतू बडबड का करत होतीस संध्या? तुझं टाळकं ठिकाणावर आहे का ग? तेवढ्यात माझ्या इतर बहिणीही तिथं धावत आल्या आणि त्या मला मिठी मारून रडू लागल्या. त्या म्हणाल्या, संध्या, आधीच या घरात आपलं जगणं नकोसं झालंय आणि तू कशाला आपल्या अडचणी आणखी वाढवतेस? तू हा विचार का करत नाहीयेस की जर मोठ्या काकांनी आणि काकूंनी राग येऊन आपल्याला या घरातून हाकलून दिलं तर आपण जायचं कुठं? या सगळ्यांना असं रडताना पाहून मलाही पाझर फुटला आणि मी रडत रागात म्हणाले, का? आपण या घरातून का जायचं? आपण कुठेही जाणार नाही. या घरामध्ये आणि या दुकानांमध्ये आपल्या वडिलांचाही अर्धा हिस्सा आहे. आपण त्या मोठ्या काका आणि काकूला का घाबरायचं? आपण आपल्या हक्कासाठी त्यांच्या समोर आवाज का उठवायचा नाही? माझं एवढं सगळं बोलून सुद्धा आईवर काही फरक पडला नाही, ना माझ्या बहिणींवर, कारण त्या सगळ्यांनी स्वतःला आधीच लाचार आणि कुमकुवत मानून घेतलं होतं. इकडं मोठ्या काकांनी घाईघाईनं आमच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली होती. त्यांना जे कोणतंही स्थळ मिळायचं त्याची कसलीही खात्री न करता, जास्त विचार न करता ते लगेच हो म्हणून टाकायचे आणि अशा प्रकारे त्यांनी माझ्या 2 मोठ्या बहिणींची लग्न उरकून टाकली. ते तर देवाचे आभार मानायला हवेत की त्यांच्या नशिबाने त्यांच्या सासरचे लोक खूप चांगले निघाले. त्यामुळे त्या आपापल्या संसारात सुखाने राहत होत्या आणि त्यानंतर एका वर्षाने माझ्या आणखी एका बहिणीचेही एका साध्या मध्यमवर्गीय घरात लग्न लावून देण्यात आलं. मोठे काका लोकांसमोर स्वतःची खूप वाहवा करून घ्यायचे आणि छाती फुगवून सांगायचे, बघा, मी माझ्या पुतण्यांना पोटच्या मुलींसारखं जपलं आणि त्यांना हुंडा पाणी देऊन मोठ्या थाटात सासरी पाठवलं. हे सगळं ऐकून माझा संताप अनावर व्हायचा, पण मी पूर्णपणे हतबल होते. मी अनेकदा मनातल्या मनात विचार करायचे की काश माझा एक भाऊ असता तर आज बाबांच्या जाण्यानंतर त्याने नक्कीच बाबांच्या जागेवर आपल्या हक्काची दुकान सांभाळून घेतली असती. तर कदाचित मोठ्या काकांनी आमच्याशी एवढा मोठा अन्याय करण्याची हिंमत कधीच केली नसती, कारण माझाही हाच विश्वास होता की जर आज आमच्या डोक्यावरून एखाद्या पुरुषांचा हात किंवा साया असता, तो मग वडिलांच्या रूपात असो वा भावाच्या रूपात, तर मोठे काका आमच्याशी जे बेईमानी करत होते ती त्यांना कधीच करता आली नसती. आता माझ्या तिन्ही बहिणींची लग्न झाली होती, त्यामुळे मोठे काका असं इच्छित होते की आता माझी ही लग्न लवकरात लवकर एखाद्या साध्या घरात उरकून टाकले जावे आणि ते आपल्या जबाबदाऱ्यांमधून पूर्णपणे मुक्त व्हावेत, कारण त्या घरात फक्त मीच एकटी अशी होते जी वारंवार त्यांना ही आठवण करून देत होते की या जमिनीमध्ये आणि संपत्तीमध्ये आमचाही अगदी बरोबरचा अर्धा हिस्सा आहे. आणि ही गोष्ट त्यांना तिळीसारखी झोंबायची अजिबात आवडत नव्हती. जेव्हा मोठ्या काकांनी माझ्यावर लग्नासाठी दबाव वाढवला तेव्हा मी त्यांना अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं, मी आता लग्न करणार नाही, कारण मला अजून पुढे शिकायचं आहे आणि माझ्या अभ्यासाचा खर्च मी तुमच्याकडे मागितला नाहीये. माझी आई स्वतः शिवणकाम करून मला कॉलेजची फी भरत आहे, त्यामुळे तुम्हाला माझी काळजी करण्याची अजिबात गरज नाही. मी जिभेची खूप तिखट आणि स्पष्ट व्यक्ती होते, त्यामुळे अनेकदा मोठ्या काकांनाही माझ्या समोर नमावं लागायचं आणि यावेळीही त्यांना माझं म्हणणं ऐकून घ्यावंच लागलं. त्यानंतर मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला
आणि कॉलेजला जाऊ लागले. पण खरं सांगायचं तर घराबाहेरच्या जगात पाऊल ठेवल्यानंतर माझ्या मनातील घुटन, ती लाचारी, मजबुरी आणि गरिबीचे दुःख कधीच संपले नाही. सर्वात जास्त वाईट मला तेव्हा वाटायचं जेव्हा मला प्रत्येक गोष्टीसाठी इतरांसमोर हात पसरावा लागायचा. कॉलेजमध्ये काही दिवस गेल्यानंतर माझी एक खूप श्रीमंत मैत्रीण बनली, जिचं नाव उर्वशी होतं. ती रोज तिच्या मोठ्या चमचमत्या कारने कॉलेजमध्ये यायची आणि मी तिला बघून मनातल्या मनात हळहळायचे आणि विचार करायचे की काश माझं नशीबही असंच असतं. पण हो, मी कधीही तिच्या समोर हे जाणवू दिलं नाही की मी गरीब आहे आणि माझ्या लाचार व मजबुरीच्या आयुष्याचं रडगाणं मी कधीच कोणासमोर गायलं नाही. माझा चेहरा मोहरा खूप चांगला होता. उलट मी उर्वशीपेक्षा लाखपटीनं सुंदर आणि आकर्षक होते. त्यामुळे मला पाहिल्यानंतर कोणालाही अंदाज आला नसता की माझी घरची परिस्थिती काय आहे. एक दिवस उर्वशी हट्ट करून मला तिच्या घरी घेऊन गेली. जेव्हा मी तिच्या घरी पोहोचले, तो एखादा खूप मोठा आणि शानदार राजवाडाच होता. माझे डोळे तसेच विस्फारले गेले. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी इतका सुंदर बंगला पाहिला नव्हता. त्यानंतर जेव्हा तिने माझी ओळख तिच्या भावासोबत करून दिली, तेव्हा तर माझे डोळे त्याच्यावर स्थिरावले. तो अतिशय स्मार्ट आणि हँडसम होता. मी मग जाणीवपूर्वक 2-3 वेळा त्याच्याकडे पाहून मंद स्मित केलं. तेव्हा त्यानेही माझ्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याच्या नजरेतही माझ्याबद्दल ती खास ओढ स्पष्ट दिसू लागली. त्या क्षणी मी मनातल्या मनात स्वतःला समजावलं, संध्या, ही तीच संधी आहे जिची तू एवढ्या दिवसापासून वाट पाहत होतीस. पण मला थोडी भीतीही वाटत होती की कुठेतरी हा मुलगा फक्त टाइमपास करणारा निघाला तर अशात माझी इज्जत धोक्यात आली असती. पण तरीही जर एक उत्तम आणि सुखाचं आयुष्य जगायचं असेल तर एवढा धोका पत्करावाच लागला असता. त्या दिवसानंतर मी अनेकदा उर्वशीच्या घरी गेले आणि तिच्या भावासोबत माझ्या भेटीही होऊ लागल्या. एक दिवस संधू साधून त्याने माझा फोन नंबर मागितला, पण मी त्याला माझ्या आईचा नंबर दिला. जेव्हा त्याने फोनवर माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मी अत्यंत स्पष्ट आणि गंभीर स्वभावात त्याला सांगून टाकले, मी कसलीही टाइमपास करणारी मुलगी नाहीये जी फक्त फोनवर गप्पा मारत बसेल. जर तू खरोखर मला पसंत करत असेल तर तुझ्या मनात कसलेही खोटे विचार नसतील तर माझ्याशी लवकरात लवकर लग्न कर आणि तुझ्या घरच्यांना माझ्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन पाठव. आणि जर तुझा इरादा फक्त टाइमपास करण्याचा असेल तर आजपासून मला कधीही फोन किंवा मेसेज करू नको. आजपासून आपला कोणताही संबंध असणार नाही, असं म्हणून मी फोन कट केला होता. पण मला पूर्ण खात्री होती की तो माझ्यावर मनापासून प्रेम करू लागला आहे आणि तसं घडलं सुद्धा. त्यानंतर त्याने मला अनेकदा फोन केले, मेसेजही पाठवले, पण मी ना त्याचा कोणताही फोन उचलला आणि ना एकाही मेसेजचं उत्तर दिलं. कारण मला माझ्या आत्मसन्मानाची आणि माझ्या आईवडिलांच्या इज्जतीची पूर्ण काळजी होती. मला हेच हवं होतं की जर तो मला खरोखरच घेऊन गंभीर असेल तर त्याने लग्नासाठी पुढे यावं. काही दिवसानंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये पोहोचले तेव्हा उर्वशी धावत माझ्याकडे आली. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. ती दमल्या आवाजात हसत म्हणाली, संध्या, मला तुझ्याशी खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे. जेव्हापासून माझ्या भावाशी तुझी भेट झाली आहे तेव्हापासून तो फक्त तुझी स्तुती करत आहे. त्याने आईला स्पष्टपणे सांगून टाकले आहे की त्याला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं आहे. तू त्याला खूप आवडली आहेस आणि मला तर प्रचंड आनंद झालाय की माझी सर्वात लाडकी मैत्रीण आता माझी वहिनी बनवून आमच्या घरी येणार आहे. जर आम्ही तुझ्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो तर तुझ्या आईला काही अडचण तर असणार नाही ना? त्या हा संबंध स्वीकारतील ना? उर्वशीचे हे शब्द कानावर पडताच मला असं वाटलं की माझ्या नशिबाचे बंद दरवाजे उघडले आहेत. मी आनंदाने वेडी पिशवी होऊनच घरी पोहोचले. मी उर्वशीला आधी सांगितलं होतं की माझ्या आईला या नात्याची कोणतीही अडचण असणार नाही. घरी पोहोचताच मी आनंदाने चहकत आईच्या गळ्यात पडले आणि तिचे दोन्ही हात पकडून खुशीने गोल गोल नाचू लागले. मला असं वागताना पाहून आई घाबरून गेली आणि म्हणाली, अगं, तू वेडीबेडी झालीस की काय? आज अचानक अशी का खुश होऊन नाचतेस? माझा आनंद एवढा ओसंडून वाहत होता की मी धडपणे श्वासही घेऊ शकत नव्हते. त्याच आनंदाच्या भरात माझ्या मनात जे होतं ते मी तसंच आईला बोलून दाखवलं. मी म्हणाले, आई, तुला माहित आहे का, मी एक खूप मोठा मासा गळ्याला लावलाय. मुलगा अगदी श्रीमंत घरातला आहे आणि तो लवकरच माझ्यासाठी आपल्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन येणार आहे. माझं हे बोलणं ऐकून आईचा थरकाप उडाला. ती अवाक झाली. तिनं तातडीनं दोन्ही हात जोडले आणि ती म्हणाली,
देवासाठी सांगते संध्या, आता आणखी कुठला नवीन ड्रामा उभा करू नकोस. या म्हातारपणात मला का बदनाम करतेस? तुझ्या मोठ्या काकांच्या प्रश्नांची उत्तरे देता देता माझा जीव जाईल. आणि जर तुझ्या काकूला या गोष्टीची कुणकुणही लागली तर ती आपलं जगणं नकोसं करून सोडेल. तुला त्यांची खासियत माहिती नाही का? मी आईला शांत करत म्हणाले, अरे आई, तू मुळीच काळजी करू नकोस. असं काही होणार नाही. बस थोडं थांब आणि वाट पहा. मग बघ तुझी लेक कशी एका मोठ्या गाडीत बसून या घरात येते. आणि अगदी तसंच घडलं. काही दिवसानंतर ते लोक आमच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले. त्यांना दारात आलेलं पाहून माझ्या काकूचा चेहरा रागाने काळा कुट्ट पडला. मला अजिबात समजत नव्हतं की या साध्या घरातल्या संध्यासाठी एवढ्या मोठ्या आणि श्रीमंत घरचा प्रस्ताव कसा आला. कारण तिने तर माझ्या बाकीच्या बहिणींची लग्न अगदी साध्या आणि मध्यमवर्गीय घरामध्येच उरकून दिली होती. जलन आणि रागाच्या भरात माझी काकू टोमणं मारत म्हणाली, नक्कीच या मुलीने काहीतरी कटकारस्थान रचलं असणार. ही जिभेचीही खूप तिखट आहे आणि डोक्याचीही पक्की आहे. पण आईनं परिस्थिती सांभाळून घेत त्यांना सांगितलं, हे लोक संध्याच्या कॉलेजमधील मैत्रिणीकडचे आहे आणि तिची मैत्रीण स्वतःच असं इच्छिते की संध्या तिची घरची वहिनी व्हावी. तिच्याच हट्टामुळे आणि प्रेमामुळे हे लोक इथे लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले आहेत. आता हा संबंध ठरवायचा की नाही हे आमचं ठरवायचं काम आहे. आईचं हे बोलणं ऐकून काकू आपला चेहरा अगदी वाकडा केला, पण तिने स्पष्टपणे नकार दिला नाही. कारण तिलाही हेच हवं होतं की मी लवकरात लवकर या घरातून निघून जावं. कारण मी त्यांना प्रत्येक गोष्टीचा हिशोब विचारून त्यांच्या नाकी दम आणला होता. जेव्हाही त्या माझ्या आईवर उपकारांचा पहाडा वाचत आणि अभिमानाने सांगत की आम्ही त्या लोकांची जबाबदारी सांभाळत आहोत, तेव्हा मी थेट त्यांच्या तोंडावर डबकावून सांगायचे की माझ्या वडिलांचा जो हिस्सा आहे ते सुद्धा तुम्हीच हडप करून बसलाय. मग जर तुम्ही आमचा सांभाळ करत असाल तर यात कोणता मोठा उपकार आलाय. आणि याच गोष्टीमुळे त्या माझ्यावर नेहमी जळून खाक होत असत. असो, अखेर माझ्या लग्नाची बोलणी पक्की झाली आणि लवकरच माझा आणि उर्वशीचा भाऊ रोहित याचा साखरपुडा पार पडला. कॉलेजची परीक्षा संपल्यानंतर आमच्या लग्नाची तारीख ठरवण्यात आली होती. लग्नानंतर जेव्हा मी त्या मोठ्या आणि शानदार घरात सून म्हणून पाऊल ठेवलं तेव्हा माझा स्वतःवर विश्वास बसत नव्हता की माझं नशीब अशा प्रकारे पालटू शकतं. तेव्हा मी माझ्या नवीन खोलीत गेले आणि तिथे ठेवलेली एक सुंदर आणि शान कपाट उघडलं. तेव्हा माझे डोळे विस्पारलेले राहिले. मला लहानपणापासून छान छान कपड्यांची प्रचंड आवड होती, पण कधीच मला चांगले किंवा नवीन कपडे मिळायचे भाग्य लाभलं नव्हतं. पण आज जेव्हा मी माझ्या सासरच्या घरातील कपाट उघडून पाहिलं तर तिथे एकही जुना किंवा वापरलेला कपडा नव्हता. उलट 50हून अधिक एकदम नवीन महागडे आणि ब्रँडेड सूट हँकरवर अगदी शिस्तीत लटकवलेले होते, जे मी माझ्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले होते. त्या कपड्यांना पाहून तर मी आनंदाने बेभान होऊन घुमू लागले. मी मनातल्या मनात देवाला न जाणे किती वेळा धन्यवाद मानलं की त्यांनी आज मला हा सुखाचा दिवस दाखवला. मला या गोष्टीचा मोठा आनंद होत होता की आता मला माझ्या चुलत बहिणींचे जुने फाटलेले आणि घिसेपिटे कपडे कधीच अंगावर घालावे लागणार नाहीत. माझे पती रोहित अतिशय मनमिळावू आणि चांगले होते. ते नेहमी माझ्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची काळजी घेत आणि माझी खूप इज्जत करत. माझी सासूबाई सुद्धा अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्याही माझी खूप बडदास्त ठेवत असत. जेव्हा माझ्या आईने मला माझ्या सासरी इतके आनंदी आणि सुखी पाहिले तेव्हा तिलाही खूप मोठा मानसिक दिलासा मिळाला आणि ती निश्चिंत झाली. त्या घरात प्रत्येक वेळी नोकर चाकर माझ्या सेवेसाठी हजर असत. मला घरात कोणतेही कष्ट किंवा काम करावे लागत नव्हते. उर्वशी, जी माझी एकुलती एक नणंद होती, तिच्याशी माझे संबंध अजूनही अगदी गोड आणि मैत्रीपूर्ण होते. मी जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत घालवायचे. आम्ही दोघीही खूप हसायचो, मजा मस्ती करायचो. जेव्हा माझे पती आणि सासू सासरे ऑफिसला निघून जायचे तेव्हा मी संपूर्ण दिवस उर्वशी सोबत कधी गप्पा मारण्यात तर कधी शॉपिंगला जाण्यात घालवायचे. मला असं वाटायचं की जणू मी खरोखर एखाद्या स्वर्गासारख्या सुंदर ठिकाणी येऊन पोहोचले आहे, जिथे कोणीही कोणाशी द्वेष करत नाही आणि कोणालाही टोमणे मारत नाही. मला माझ्या सासरचे वातावरण अतिशय प्रसन्न आणि उत्तम वाटायचे. लग्नानंतर जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या पतीसोबत एका मोठ्या चमचमत्या कारमध्ये बसून माहेरी पोहोचले तेव्हा माझी नजर सगळ्यात आधी माझ्या मोठ्या काकूंच्या चेहऱ्यावर गेली. त्यांचा चेहरा जळफटाने काळा कुट्ट पडला होता.
त्यांची अशी अवस्था पाहून माझ्या मनाला असीम शांतता आणि समाधान लाभलं. मला इतका आनंद होत होता की आज अखेर माझं स्वप्न खरोखर पूर्ण झालं होतं. माझ्या आईनं मला न राहून पटकन मिठी मारली आणि ती आनंद अश्रू ढाळू लागली. तिने मला आशीर्वाद देत म्हटलं, भगवान माझ्या लेकीला नेहमी सुखात ठेवून आणि प्रत्येक वाईट नजरेपासून तिचं रक्षण करो. माझी एवढ्या चांगल्या आणि श्रीमंत घरात लग्न झालं होतं, त्यामुळे माझी आई सतत या भीतीत असायची की कुठे माझ्या सुखाला कुणाची वाईट नजर लागायची नाही. लग्नाला 4 महिने उलटून गेले आणि त्यानंतर मला आई होणार असल्याची गोड बातमी समजली. ही आनंदाची बातमी कानावर पडता संपूर्ण घरात जणू आनंदाची भरतीच आली. जेव्हा मी ही गोष्ट माझ्या आईला सांगितली तेव्हा तिलाही प्रचंड आनंद झाला आणि माझ्या सासरच्या मंडळींच्या तर आनंदाला पारावार उरला नव्हता. प्रत्येकाची हीच इच्छा होती की लवकरात लवकर घरात नव्या पाहुण्याचं आगमन व्हावं. त्या दिवशी घरात भरमसाठ मिठाई वाटण्यात आली, गरिबांना दान धर्म करण्यात आला, माझी वारंवार दृष्ट काढण्यात आली आणि आता तर माझी आणखीनच विशेष काळजी घेतली जाऊ लागली. या आतोनात प्रेम आणि देखभालीमध्ये माझ्या प्रेग्नेन्सीचे महिने कधी निघून गेले हे मला समजलं नाही. जेव्हा मी नियमित तपासणीसाठी आणि अल्ट्रासाऊंडसाठी महिला डॉक्टरकडे पोहोचले तेव्हा त्यांनी सांगितलं की बाळ अगदी निरोगी आणि सुदृढ आहे. त्या डॉक्टर आमच्या सासरच्या कुटुंबाच्या फॅमिली डॉक्टर होत्या, त्यामुळे त्यांनी अगदी सहजपणे हे सुद्धा सांगून टाकलं की मला कन्यारत्न होणार आहे. हे ऐकताच नको का मला खूप मोठं दुःख झालं. माझ्या मनामध्ये एक अनामिक उदासी दाटून आली, कारण लहानपणापासून आम्हा बहिणींनी लोकांचे टोमणे आणि वाईट बोलणे ऐकले होते, फक्त याच गोष्टीसाठी की आम्ही 4 बहिणी होतो आणि याच कारणामुळे समाजाने आमचं जगणं नकोसं करून सोडलं होतं. पण माझे पती सुरुवातीपासून हेच सांगत होते की त्यांना याने काहीही फरक पडत नाही की मुलगा होतोय का मुलगी. पण हो, मला मात्र याचा खूप मोठा फरक पडत होता, कारण मी आयुष्यात न जाणे किती लोकांचे टोमणे ऐकले होते. लोक नेहमी म्हणायचे की या 4 मुलींची चिंता करता करता आणि खस्ता खाताना त्यांच्या बापाचा जीव गेला. मुली म्हणजे नेहमी आई बापावर ओझं असतात. हे सगळे जुने विचार माझ्या मनात पुन्हा एकदा डोकावू लागले आणि तो जुना अनामिक भीतीचा अंधार माझ्या मनात परतला. मी विचार करू लागले की देवाने मला खरंच कधी कोणताही भाऊ दिला नव्हता. त्यापेक्षा देवाने मला कमीत कमी मुलगा द्यायला हवा होता, म्हणजे मी खुश झाले असते आणि माझे सासरचे लोकही आणखी जास्त खुश झाले असते. हे सगळं माझ्या स्वतःच्या विचारांचे दुष्परिणाम होते, कारण वास्तविक पाहता माझ्या सासरी मला कधीही मुलासाठी कसलाही दबाव टाकण्यात आला नव्हता. जेव्हा माझ्या पतीनं मला इतकं उदास पाहिलं तेव्हा ते माझ्याशी प्रेमाने म्हणाले, संध्या काय झालंय, तू ठीक तर आहेस ना. मी त्यांच्याशी खोटं बोलले आणि म्हणाले, हो, अशी कोणतीच गोष्ट नाहीये, मी फक्त थोडी थकली आहे. त्यानंतर रोहितनं विचारलं की डॉक्टरने तुला काय सांगितलं. पण मी त्यांना हे सांगितलं नाही की डॉक्टरने आधीच सांगितलं आहे की मला मुलगी होणार आहे. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी तपासणीसाठी गेले तेव्हा मी आधीच डॉक्टरांना सांगून ठेवलं होतं की तुम्ही माझ्या पतीसमोर हे उघड करू नका की मला मुलगी होणार आहे की मुलगा. मी त्या सगळ्यांपासून सत्य लपवत होते, जरी मला असं करण्याची कोणतीही गरज नव्हती. पण माझ्या स्वतःच्या मनातील जुनी भीती आणि चिंता दिवसेंदिवस वाढत चालली होती. मी वारंवार देवाकडे प्रार्थना करायचे की काश माझ्या पोटी मुलगा जन्माला आला असता. इथपर्यंत की मी माझ्या या विचारांमध्ये इतकी अंध झाले होते की मी असा विचार करू लागले होते की काश हे बाळ कधी जन्माला आलं नसतं तर बरं झालं असतं. पण जसा हा विचार माझ्या मनात यायचा तशी मला प्रचंड भीती वाटू लागायची. मी देवाकडे हात जोडून पदर पसरून माफी मागू लागायचे, कारण जगात अशी कितीतरी दुर्दैवी माणसं आहेत ज्यांना अपत्य सुद्धा नशीब होत नाहीत. आणि मी मात्र किती स्वार्थी आणि चुकीचे विचार करत होते. मला स्वतःला समजत नव्हतं की माझं नक्की काय झालं आहे. कदाचित माझं मानसिक संतुलन बिघडलं होतं. अशातच 9 महिने पूर्ण झाले आणि माझी प्रकृती बिघडण्याची चिन्ह दिसू लागली. माझी प्रसूतीची वेळ जवळ आल्यामुळे माझे पती आणि सासूबाई मला तातडीनं रुग्णालयात घेऊन गेले. मी रुग्णालयाच्या वेटिंग एरियामध्ये जीव मुठीत धरून बसले होते. खरं सांगू तर मला माझ्या येणाऱ्या बाळाबद्दल कोणताच आनंद किंवा हुरूप जाणवत नव्हता. माझे पती डॉक्टरने लिहून दिलेलं औषध पाणी आणि इतर सर्व आवश्यक साहित्य आणण्यासाठी बाहेर निघून गेले होते. तेवढ्यात माझ्या सासूबाईंच्या फोनवर उर्वशीचा फोन आला. तिनं सांगितलं की माझ्या सासऱ्यांचा छोटासा अपघात झाला आहे, ज्यामध्ये त्यांना किरकोळ जखमा आणि ओळखडे झाले आहेत. त्यांना मलमपट्टी करण्यासाठी याच हॉस्पिटलच्या दुसऱ्या विभागात आणण्यात आलं आहे.
दुखापत फारशी मोठी नव्हती, पण वय जास्त असल्यामुळे सासूबाई अतिशय घाबरून गेल्या. त्या घाईघाईनं हॉस्पिटलकडे निघाल्या आणि जाताना मला म्हणाल्या, बेटा तू ठीक आहेस ना? स्वतःला सांभाळ, थोड्याच वेळात रोहित येईलच, तोपर्यंत मी तुझ्या पप्पांना बघून लगेच परत येते. त्यावेळी नर्स मला सलाईन लावत होती. मी सासूबाईंना म्हणाले, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही जा, मी पूर्णपणे बरी आहे. काही वेळानंतर डॉक्टरांच्या केबिन मधून एक स्त्री बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीर स्पष्ट दिसत होती. तर मी तिकडे अत्यंत चिंतित आणि बेचैन होऊन बसले होते. मी तिच्याकडे पाहिलं तर ती माझ्याकडे हसून म्हणाली, हे तुमचं पहिलं बाळ आहे का? मी मान डोलावून हो म्हटलं. ती मला शुभेच्छा देऊ लागली आणि म्हणाली, माझंही हे पहिलंच अपत्य आहे. त्यानंतर मी उत्सुकतेनं तिला विचारलं, डॉक्टरांनी काय सांगितलं आहे? मुलगा होणार आहे की मुलगी? ती आनंदाने मंद स्मित करत म्हणाली, डॉक्टर तर मुलगा असल्याचं सांगत आहे, पण आमच्या लग्नाला 7 वर्ष झाले होते, म्हणून मला त्याने काहीही फरक पडत नव्हता की मुलगा होतोय की मुलगी. फक्त देवाने मला माझं बाळ द्यावं, कारण मी लोकांच्या कडू आणि टोमणे मारणाऱ्या गोष्टी ऐकून पूर्णपणे थकले होते. माझं एक बाळ होऊन जावं, माझ्यासाठी तेवढंच पुरेसं होतं. मी मोठ्या आर्ततेनं आणि तळमळीनं तिचा चेहरा बघत होते. पण तिनं सांगितलं की माझी तब्येत काही ठीक नाहीये, कदाचित आजच माझी सर्जरी होईल. बोलता बोलता तिने हेही सांगितलं की ती स्वतः एक डॉक्टर आहे आणि या रुग्णालयातील डॉक्टर तिची खूप चांगली मैत्रीण आहे, म्हणूनच ती इथं आपले ऑपरेशन करण्यासाठी आली आहे. तिला इतर कोणावरही फारसा भरोसा नाही. माझ्यासाठी तिथे जो रूम आरक्षित करण्यात आला होता तो अगदी तिच्या खोलीच्या समोरच होता. ऑपरेशन नंतर तिला त्याच रूम मध्ये शिफ्ट केलं जाणार होतं. त्यानंतर ती उठून आपल्या खोलीत निघून गेली, पण तिची बॅग ती तिथेच विसरून गेली. मला ठाऊक नाही मला काय झालं होतं. माझी नजर अचानक तिच्या बॅगवर पडली. मी हळूच तिची बॅग उघडून पाहिलं तर आत लहान मुलांचे 2-3 छोटे छोटे कपडे ठेवलेले होते. सगळ्या कपड्यांचे रंग वेगवेगळे होते, पण डिझाईन अगदी एकसारखी होती. मी आजूबाजूला नजर टाकून पाहिलं की कोणी मला पाहत तर नाहीये ना. मग मी नकळतपणे त्या कपड्यांमधून एक छोटासा कपडा बाहेर काढला आणि स्वतःजवळ लपवून ठेवला. मला स्वतःला ठाऊक नाही मी असं का केलं, पण मी ते केलंच. माझे पती अजूनही बाहेरच होते. तेवढ्या त्या बाई सोबत आलेली दुसरी महिला तिथे पोहोचली आणि म्हणाली, अरे आपली बॅग तर इथेच राहिली. मी काही न दाखवता हसून ती बॅग तिच्या हातात दिली आणि ती तिथून निघून गेली. काही वेळाने मला ही ऑपरेशनसाठी नेण्याची वेळ आली. डॉक्टर आत आले आणि मला ऑपरेशन थिएटरकडे नेऊ लागले. नर्सनी सांगितलं की ऑपरेशन नंतर मला समोरील रूम मध्ये शिफ्ट केलं जाईल. त्यावेळी एक नर्स माझ्यासोबत एकटीच उभी होती आणि ती माझा रक्तदाब तपासत होती. बीपी तपासत असताना ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली, कशा आहात मॅडम, सगळं ठीक आहेत ना? मी अचानक बेचैन होऊन तिचा हात पकडला. माझ्या डोळ्यात एक अनामिक वेडेपणा स्पष्ट दिसत होता. ती आश्चर्यानं माझ्याकडे पाहू लागली आणि मंद आवाजात म्हणाली, काय झालं मॅडम? मीही अतिशय हळू आवाजात तिला म्हटलं, मला तुझी मदत हवी आहे. मला तुझ्याशी एक खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे. तुला माझं एक काम करावं लागेल. त्या बदल्यात तू जिची किंमत मागशील ती मी तुला देईन. तुला हवे ते मिळेल. नर्सने माझ्याकडे आश्चर्य आणि संशयाने पाहिलं आणि म्हणाली, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे स्पष्ट स्पष्ट सांगा. मी आणखी खाली वाकून तिच्या कानशिलात कुजबुजले. माझ्या समोरील रूम मध्ये जे पेशंट आहे तिला मुलगा होणार आहे, तर तिचं बाळ माझ्या बाळाशी बदलून टाक. तिची रूम अगदी समोरच आहे. माझं हे भयानक आणि काळीज थरकाप उडवणारं शब्द ऐकताच त्या नर्सचे डोळे भीती आणि आश्चर्याने मोठे झाले. तिला विश्वासच बसत नव्हता की मी तिला हे काय सांगत आहे. ती प्रचंड घाबरली आणि थरथरत म्हणाली, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काय वाटतं, माझी नोकरी जावी असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही तर मला सरळ मरवणारच आहात. आमच्या इथं असं बेकायदेशीर प्रकार अजिबात चालत नाही. त्यानंतर मी एका क्षणाचाही विचार न करता माझ्या हातातील जाडजूड सोन्याचे कंगन उतरवलं आणि थेट तिच्या हातावर नेऊन ठेवलं. इतकं भारी आणि वजनी सोन्याचे कंगन पाहताच त्या नर्सच्या चेहऱ्यावरील हावभाव क्षणात बदलले आणि तिच्या डोळ्यात लालच दिसू लागलं. ती कधी माझ्या चेहऱ्याकडे पाही तर कधी त्या सोन्याच्या बांगड्याकडे. मग ती म्हणाली, बघा, हे काम जितके सोपे तुम्ही समजताय तितकं सोपं नाहीये. त्यावर मी तिला रोखून म्हटलं, जर हे काम एवढं सोपं असतं तर मी इतकी मोठी किंमत कशाला दिली असती. हे काम कठीण आहे.
म्हणूनच तर मी एवढी मोठी किंमत मोजत आहे. जर तू हे काम करून दिलंस तर हे सोन्याचं कंगन पूर्णपणे तुझं असेल. ती काही वेळ माझ्याकडे टक लावून पाहत राहिली. मग तिने आजूबाजूला नजर टाकून विचारले, तुला काय होणार आहे हे तुला माहित आहे का? मी उत्तर दिलं, मला मुलगी होणार आहे. मी अशी इच्छा व्यक्त करते की तू माझ्या मुलीला तिथे ठेवून ये आणि तिचा मुलगा माझ्याकडे घेऊन ये. हे ऐकून ती अक्षरशः अवाक झाली. तिने मला आश्चर्याने विचारलं, तुला आतापर्यंत किती मुली झाल्या आहेत जे तुला हट्टाने मुलगाच हवा आहे? मी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं, हे माझं पहिलंच अपत्य आहे. हे ऐकून तिला आणखीन धक्का बसला आणि ती बोलली, मग तू तुझ्या पहिल्याच बाळाला दुसऱ्याच्या स्वाधीन का करू पाहत आहेस? मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि दराडून म्हणाले, मी तुला जे सांगते ते तू चुपचाप कर. माझ्याशी जास्त प्रश्नोत्तर करू नकोस. तिनं पुन्हा विचारलं, तुझ्या सासरचे लोक तुझ्यावर किती दबाव टाकत आहे का? तिचा हा प्रश्न ऐकून मी गप्प राहणेच पसंत केले. मी तिला बजावलं, या सगळ्याशी तुझं काही देणं घेणं नाही. तू फक्त तुझं काम कर. काही क्षण विचार करून आणि इकडे तिकडे पाहिल्यानंतर ती माझ्या आणखी जवळ आली आणि माझ्या डोळ्यात पाहून हलक्या आवाजात म्हणाली, ठीक आहे, मी तुझे काम करून देईन. त्यानंतर ती तिथून निघून गेली. तोपर्यंत माझी सासूबाई परत आली होती आणि मी माझ्या अंगावरचे सगळे दागिने उतरून त्यांच्या जवळ देऊन टाकले. माझे पती सुद्धा आता ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येऊन थांबले होते. इकडं माझं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं होतं. मला शुद्ध तर आली होती, पण तोंडातून शब्द फुटण्याची किंवा बोलण्याची ताकद नव्हती. माझ्या मनात अनामिक भीती आणि चलबिचल सुरू होती. बाहेर उभे असलेले माझे पती आणि सासूबाई यांच्या आवाजाचे पुसटसे कान मला ऐकू येत होते. सासूबाई वैतागून वारंवार विचारत होत्या, इतका वेळ कसा काय लागला? आम्ही पेशंटला तर पाहिलं आहे, पण अजूनपर्यंत बाळ आम्हाला का दाखवलं गेलं नाही? आणि तुम्ही अजून हे सुद्धा स्पष्ट केलं नाही की मुलगा झालाय की मुलगी? नेमकं हे लोक बाळ कधी आणून देणार आहेत? आतापर्यंत आम्हाला बाळ का सुपूर्द केलं गेलं नाही? सासूबाई त्या ओळखीच्या डॉक्टरकडे जाण्यासाठी पावलं उचलणारच होत्या. तेवढ्यात तीच नर्स धावत पळत तिथे आली. तिने आपल्या कुशीत घेतलेलं बाळ थेट माझ्या सासूबाईंच्या हातात दिलं आणि आनंदाने म्हणाले, नशिबान आहात तुम्ही मातोश्री, तुम्हाला 125 पानाचा गोड नातू झालाय. त्या नर्सचे हे शब्द माझ्या कानावर पडताच माझ्या जीवात जीव आला आणि मनाला अथंग शांतता व सुटका मिळाली. कारण माझ्या मनात सतत हीच भीती थैमान घालत होती की कुठे माझ्या सासरच्या मंडळींना या बोगस कारभाराची व सत्याची कुणकुण लागली तर नाही ना. देवाचे लक्षावधी आभार मानले की माझं काम अगदी सुरळीतपणे पार पडलं. संध्याकाळपर्यंत माझी प्रकृती बऱ्यापैकी सुधारली होती. काही वेळाने तीच नर्स मला भेटण्यासाठी आणि माझी प्रकृती विचारण्यासाठी पुन्हा माझ्या खाटेजवळ येऊन उभी राहिली. मी अत्यंत संत आवाजात तिला विचारलं, काम व्यवस्थित पार पडलं ना? तिनं मान डोलावून हो म्हटलं. मी पुन्हा विचारलं, कोणाला शंका किंवा संशय तर आला नाही ना? ती खात्री देत म्हणाली, नाही. मी माझ्यासोबत आणखी एक दुसऱ्या डॉक्टरलाही या कामात सामील करून घेतलं होतं. तिलाही थोड्याशा पैशाचं आमिष दाखवून आपल्या बाजूने करून घेतलं होतं. त्यामुळे आपलं काम अगदी सहज सोपं झालं. समोरील पेशंटचे ऑपरेशन याच डॉक्टरने केलं होतं. बाळाला साफसफाईसाठी माझ्याच हातात दिलं गेलं होतं. मी आधीच त्या डॉक्टरशी बोलून ठेवलं होतं आणि तिला काही पैसे देण्याचं वचन दिलं होतं. पण बघा, आता ते पैसेही तुम्हाला द्यावे लागतील, कारण हे काम अत्यंत धोकादायक होतं. त्या डॉक्टरने ते बाळ मला दिलं आणि मी तुमचं बाळ तिला देऊन टाकलं. आता जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर ती आपलं तोंड उघडून सत्य बाहेर आणेल. मी तिला बजावलं, ठीक आहे, हे सगळे पैसे मी नंतर बघून घेईन. आता तू गप्प राहा, जास्त बडबड करू नकोस. कोणाच्या कानावर ही बातमी गेली तर आपल्या दोघींचंही वाटोळं होईल. मी नजर फिरवून पाहिलं तर पलंगामध्ये पाण्यात ते बाळ शांत झोपलं होतं. ते दिसायला अतिशय सुंदर होतं. 3 दिवसानंतर आम्हाला रुग्णालयातून सुट्टी मिळाली. त्या संपूर्ण काळात मी सारखी धास्तावलेली आणि भीतीच्या छायेत वावरत होते. मला सतत एकच दुःखात होती की कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझ्या सासरच्या मंडळींना हे काळीच पिळवटून टाकणारं सत्य समजायला नको. पण तसं काही घडलं नाही. आम्ही आमच्या मुलाला घेऊन सुखरूप घरी परतलो आणि ती दुसरी कुटुंबियाची जी केस रुग्णालयात होती ती आमच्या निघण्यापूर्वीच काही वेळ आधी तिथून निघून गेली होती. माझी ना त्यांच्याशी पुन्हा कधी भेट झाली, ना मी त्यांना कधी पाहिलं आणि ना मला कधी हे कळलं की त्यांना या अदलाबद्दीचा काही संशय आला होता की नाही. पण हो,
त्या नर्सने मला नंतर सांगितलं होतं की त्या गरीब बाईच्या सासूने रुग्णालयात थोडासा गोंधळ आणि हंगामा नक्कीच घातला होता, कारण त्यांना आधी सांगण्यात आलं होतं की त्यांना मुलगा होणार आहे. मग अचानक ही मुलगी कशी काय झाली? त्यावर त्या डॉक्टरने त्यांना हुशारीने समजून सांगितलं होतं की अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये बऱ्याचदा गैरसमज होऊ शकतात. अल्ट्रासाऊंड करणारं कोणी भगवान नाहीये, त्यामुळे जो अहवाल नेहमी 100% खरा ठरेल असं नाही. बाळ जन्माला आल्यावरच नेमकं समजतं की मुलगा झालाय की मुलगी. आणि वरून कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ते त्यांचं पहिलं अपत्य असल्यामुळे ते जास्त आढेवेढे न घेता शांत झाले आणि त्या कन्येला घेऊन आनंदानं आपल्या घरी निघून गेले. हे सगळं ऐकून मला मनातून खूप मोठा दिलासा मिळाला. पण तरीही वारंवार त्या अभागी बाईचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत राहिला, जिचा मुलगा मी क्रूरपणे तिच्यापासून हिरावून आणला होता. मी नंतर त्याच नर्सच्या माध्यमातून त्या पेशंटच्या डॉक्टरपर्यंत पैशांची पोच पोचवली, जेणेकरून ती कायमच आपलं तोंड बंद ठेवेल आणि हे राजकारण कधीच उघड होणार नाही. जेव्हा आम्ही आमच्या राजवाड्यासारख्या घरी पोहोचलो, तेव्हा माझ्या पतीच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांनी सगळ्यांना पेढे व मिठाई वाटली. एकत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. माझ्या मुलाला माझ्या खुशीत पाहून मला असं वाटू लागलं की जणू माझ्या आजवरच्या सगळ्या अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्या आहेत. मला वाटू लागलं की आता माझं आयुष्य पूर्णपणे कंप्लीट झालं आहे. आणि त्या मुलीबद्दल मी स्वतःला अशी समजूत घालून सांत्वना दिली की मी त्या मुलीला अशा माणसाच्या कुशीत सोपवले आहे ज्यांना अपत्याची खूप तीव्र ओढ होती. त्यामुळे ती लोक माझ्या मुलीची अतिशय उत्तम प्रकारे काळजी घेतील आणि तिला भरभरून प्रेम देतील. इकडे मी दिवस रात्र माझ्या मुलाच्या संगोपनात आणि देखभालीत मग्न होऊन गेले. पाहता पाहता काही आठवड्यात मी हे सुद्धा विसरून गेले की माझ्या पोटच्या पुरीला दुसऱ्या कोणाच्या तरी स्वाधीन करून आले आहे. मला खरोखर असं वाटू लागलं की जणू हाच माझा खराखुरा आणि पोटचा गोळा आहे. घरातील प्रत्येक जण त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होतं. तो सर्वांच्या डोळ्याचा तारा बनला होता. हळूहळू काळ निघून जात होता. माझा मुलगा मोठा होऊ लागला, पण मला एका गोष्टीची खंत सतत मनात टोचत राहिली की त्यानंतर मला कधीही दुसरं अपत्य झालं नाही. कदाचित देवाने मला माझ्या त्या पापाची शिक्षा दिली असावी. कधी कधी माझ्या मनात असा विचार दाटून येई की माझी खरी आणि एकमेव पोटची मुलगी तर ती होती जिथून मी तिला दुसऱ्याच्या पदरात टाकून आले होते. माहित नाही आता ती किती मोठी झाली असेल, कशी दिसत असेल, कुठे असेल आणि तिचं आयुष्य कसं जगत असेल. मी माझ्या मुलाचं नाव सिद्धांत ठेवलं होतं. मला जरी दुसऱ्या अपत्याची कमतरता किंवा पोकळी सतत जाणवत राहिली असली तरी माझ्या सासरच्या मंडळींना कधीही त्याची उणीव भासली नाही. सगळेजण नेहमी एकच गोष्ट म्हणायचे, आमच्यासाठी सिद्धांतच सर्व काही आहे, तोच आमचा मान आणि प्राण आहे. असेच दिवस पुढे जात राहिले आणि पाहता पाहता माझा लाडका सिद्धांत तरुण झाला. आता तो कॉलेजला जाऊ लागला होता. तो दिसायला इतका देखणा आणि हँडसम होता की मी अनेकदा त्याच्याकडे टक लावून पाहत राहायचे. मला कधीच जाणीव झाली नाही की तो माझ्या गर्भातून जन्मलेला नाहीये. तो सुद्धा आमच्यावर प्रचंड प्रेम करत असे, माझी खूप इज्जत करी आणि त्याने कधीही माझं मन दुखावलं नाही. एक दिवस जेव्हा तो कॉलेजवरून परत आला तेव्हा त्याने मला प्रेमाने म्हटलं, मम्मी, मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. मी मंद स्मित करत त्याला विचारलं, होय, बोल बेटा, काय गोष्ट आहे? तो थोडा लाजत म्हणाला, मम्मी, मला एक मुलगी आवडली आहे. त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावर आपसुकच गोड हसू पसरलं. मी प्रेमाने त्याच्याकडे पाहत म्हटलं, अरे, जर एवढीच गोष्ट आहे तर यात घाबरण्याची किंवा लाजण्याची कुठलीच गरज नाही. मी तुझी मम्मी आहे ना. जर ती मुलगी तुला आवडली असेल तर आपण उद्याच तिच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन जाऊ. मी याबद्दल तुझ्या पप्पांशी बोलेल, ते सुद्धा नक्की मानतील. शेवटी मला लवकरात लवकर माझ्या एकुलत्या एका मुलाच्या डोक्यावर बाशिंग बांधलेलं पाहायचं होतं आणि माझी अशीही इच्छा होती की माझी सूनही लवकरात लवकर घरात यावी. माझं हे बोलणं ऐकून तो अतिशय खुश झाला. तो म्हणाला, ठीक आहे मम्मी, आता पुढची सगळी जबाबदारी तुमची, असं म्हणून तो आपल्या खोलीत निघून गेला. आपल्या मुलाचा असा आनंद पाहून माझं मन आनंदाने भरून आलं होतं. मी त्या क्षणी पक्क ठरवलं की काहीही झालं तरी मी माझ्या मुलाच्या पसंतीचा स्वीकार नक्कीच करेन. रात्री मी रोहित यांच्याशी याबद्दल बोलले. त्यांनीही कोणतीही अडचण न घेता किंवा आडेवेडे न घेता लगेच म्हटलं, ठीक आहे, आपण नक्की जाऊया. त्यानंतर रोहितने सिद्धांतकडे त्या मुलीबद्दल सर्व माहिती विचारली.
सिद्धार्थने सांगितलं की त्या मुलीची आई डॉक्टर आहे आणि ती खूप चांगली महिला आहे. त्या मुलीचं नाव दीक्षा आहे आणि ती अभ्यासात अत्यंत हुशार आहे. सिद्धार्थ म्हणाला, मला पूर्ण खात्री आहे की ती तुम्हालाही खूप आवडेल. यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की 2-3 दिवसानंतर आपण त्या मुलीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन जाऊया. मी या संबंधासाठी जय्यत तयारी करू लागले होते. माझ्या एकुलते एक मुलाने आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या मुलीला पसंत केलं होतं. त्यामुळे मला हवं होतं की हा संबंध कोणत्याही परिस्थितीत पक्का व्हावा. मी भरपूर मिठाई, फळे खरेदी केली आणि सर्व काही अगदी उत्तमरित्या तयार करून घेतलं. ठरल्याप्रमाणे मी, रोहित आणि सिद्धांत तिघेही त्या मुलीच्या घराच्या दिशेने निघालो. पण आम्ही जिथे पोहोचलो तेव्हा त्यांचं घर पाहून आम्ही खूप प्रभावित झालो. त्यांचे घरही खूप मोठं आणि अतिशय शानदार होतं. तिथल्या नोकरांनी अत्यंत आदराने आणि इज्जतीने आम्हाला एका मोठ्या सुंदर डायनिंग रूम मध्ये बसवलं. मी इकडे तिकडे आश्चर्याने सगळं काही पाहत होते. तेवढ्यात माझ्या समोर एक महिला चालत आली. जिला पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि माझ्या संपूर्ण शरीरात जणू विजेचा करंट दाटून आला. मी एका झटक्यात माझ्या जागेवरून थरथरत उभे राहिले. माझ्या चेहऱ्यावर भीती, धाकधूक आणि अफाट आश्चर्य दिसत होतं. हे असं अचानक झालेलं पाहून माझे पती रोहितही खूप घाबरले आणि काळजीने म्हणाले, संध्या, काय झालंय तुला? तू अशी का घाबरलीस? पण माझी जीभ जणू माझ्या टाळूला जाऊन चिटकली होती. माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते आणि तितक्यात ती समोर आलेली महिलाही आमच्या अगदी जवळ येऊन पोचली होती. त्यामुळे आता मी माझ्या पतीला काहीही सांगू शकत नव्हते. त्या महिलेनं मला ओळखलं नव्हतं, पण मी तिला कशी विसरू शकणार होते? मी तिच्यासोबत जे काही केलं होतं ते मी आजवर कधीच विसरू शकले नव्हते. माझे हातपाय थरथर कापू लागले. मला असं वाटू लागलं की जणू माझ्या पायात त्राणच उरला नाही. मी कसं तरी स्वतःला सावरत पुन्हा खाली बसले. तिने अतिशय प्रेमानं आणि आदरानं आमचं स्वागत केलं, आमची विचारपूस केली. माझा घाबरलेला चेहरा पाहून ती काळजीनं म्हणाली, काय झालं? तुम्ही ठीक तर आहात ना? तुमची प्रकृती काही ठीक वाटत नाहीये. मी प्रचंड घाबरत गडबडीत उत्तर दिलं, नाही, असं काही नाहीये. मी अगदी ठीक आहे. पण आतल्या आत माझा जीव मुठीत आला होता. माझं मन सांगत होतं की मी या क्षणीच माझ्या पतीला आणि मुलाला इथून घेऊन पळून जावं. तेवढ्यात माझ्या मनात एक आणखी भयंकर आणि काळीच थरकाप उडवणारा विचार आला. मी विचार करू लागले की कुठेतरी अशी शक्यता तर नाही ना की ज्या मुलीचा विवाह निश्चित करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत ती माझी स्वतःच्या पोटची मुलगी असावी. पण मग मी स्वतःच्या मनाची समजूत घालू लागले आणि विचार केला की नाही, असेही तर असू शकते की या महिलेला आणखीही मुली असतील. कदाचित माझ्या मुलाला तिच्या इतर मुलींपैकी एखादी मुलगी आवडली असेल. कसे तरी स्वतःला सावरत धडपडत्या आणि थरथरत्या छातीने मी त्या महिलेशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. बोलता बोलता मी हळूच तिच्या इतर मुलाबाळांची विचारणा केली. माझे प्रश्न ऐकून ती गोड हसली आणि म्हणाली, हो, मला 2 मुलगे आणि 2 मुली आहेत. तिचे ते बोलणं ऐकताच माझ्या जीवात जीव आला. मी एक दीर्घ सुटकेचा निश्वास सोडला आणि मनातल्या मनात देवाची प्रार्थना करू लागले, हे देवा, मला इतकी मोठी शिक्षा देऊ नकोस. माझी इज्जत आणि अब्रू कायम ठेव. काश असंच काहीसं व्हावं की माझ्या मुलाला तिची दुसरी कोणती तरी मुलगी आवडली असावी. मी मान्य केलं की मी खूप मोठं पाप कर्म केलं होतं. मी तिचा एक मुलगा तिच्यापासून हिरावून घेतला होता. पण मी मनातल्या मनात देवाला म्हणत होते, हे देवा, तू तर तिला नंतर आणखीही मुलं दिलं होतीस ना? तू तिच्या मुलाची कमतरता भरून काढली होतीस ना? तेवढ्यात त्या महिलेनं आपल्या मुलीला बाहेर बोलावलं. जशी ती तरुण आणि सुंदर मुलगी आमच्या दिशेने चालत येत होती तसतसं माझ्या अंगावरचे काटे उभे राहत होते आणि माझी अस्वस्थता शिगेला पोचत होती. ती अत्यंत साधी आणि गोड मुलगी आमच्या समोर येऊन बसली. तिनं आदरानं आम्हाला नमस्कार केला. मी टक लावून फक्त तिच्याकडेच बघत राहिले. मग मी थरथरत्या आवाजात तिच्या आईला विचारलं, ही ही काय तुमची सर्वात मोठी मुलगी आहे? म्हणजे काय, ही तुमची पहिलीच मुलगी आहे का? ती महिला आनंदाने स्मितहस्त करत म्हणाली, होय, ही माझी पहिली मुलगी आहे, माझी सर्वात मोठी मुलगी. तिचे हे शब्द माझ्या कानावर पडताच माझ्या डोक्यावर जणू आभाळ कोसळलं. मी पुन्हा एकदा त्या मुलीच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं. ती इतकी मासूम आणि गोड दिसत होती की माझे डोळे तिच्यावर स्थिरावले. ती अतिशय सुंदर होती. माझं मन तीव्रतेने सांगत होतं की धावत जाऊन त्या मुलीला मिठीत घट्ट मिठी मारून घ्यावी.
अखेर ती माझ्या उदरातून जन्माला आली होती ना, ती माझी अस्सल पोटची लेक होती. एका बाजूला माझ्याकडून घडलेल्या त्या भयंकर पापाची जाणीव मला आतून पोखरून टाकत होती आणि दुसऱ्या बाजूला समोरच आपल्या रक्ताचं नातं असलेल्या लेकीला पाहून माझं मन तिच्यासाठी अतिशय कासावीस होत होतं. मी वारंवार स्वतःला कसंबसं सावरत होते. ती महिला स्वतः डॉक्टरच होती, त्यामुळे तिने जेव्हा माझी ढासळलेली प्रकृती आणि पांढरा पडलेला चेहरा पाहिला तेव्हा ती काळजीने म्हणाली, मला वाटतं तुमची प्रकृती बरी नाहीये, तुम्ही माझ्या सोबत चला, मी तुमचं बीपी चेक करून देते. मी लगेच तिचं बोलणं मध्येच तोडत तातडीने म्हणाले, नाही, मला बीपीची कोणतीही समस्या नाहीये, मी अगदी ठीक आहे. फक्त घरी जाऊन थोडा वेळ विश्रांती घेतली की सगळं ठीक होईल. मग मी त्या मुलीला अत्यंत प्रेमाने स्वतःच्या अगदी जवळ बोलावून माझ्या बाजूला बसून घेतलं. मला तिच्या सानिध्यात आल्यावर एक अनामिक शांतता आणि सुख अनुभवायचे होते. मी अत्यंत ममतेने आणि जिव्हाळ्याने तिच्या मस्तकावरून हात फिरवला. तिचे केस गोंजारले. मी आतल्या आत हुंदके देऊन रडत होते, पण बाहेर मात्र मला जबरदस्तीनं चेहऱ्यावर हसू आणावं लागत होतं. त्यानंतर आम्ही तिथून निघून आमच्या घरी परतलो. घरी पोहोचताच मी कोणाशी एक शब्दही बोलले नाही. मी सरळ माझ्या खोलीत निघून गेले. मला ठाऊक नाही का, पण माझा अजिबात जीव नव्हता की मी कोणाशीही काहीही बोलू. वाटेत रोहित मला सतत विचारत होता, तुला अचानक काय झालं होतं? तिथे तू असं विचित्राने घाबरलेला व्यवहार का करत होतीस? पण माझ्याकडे त्यांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मी एकही शब्द न उच्चारता सरळ माझ्या खोलीत गेले. दरवाजा हातून लावून घेतला आणि बेडवर जाऊन बसले. माझं संपूर्ण शरीर भीती, धाकधूक आणि पश्चातापाने थरथर कापत होतं. मला फक्त आणि फक्त याच गोष्टीची प्रचंड भीती वाटत होती की कुठेतरी माझं ते काळीच थरकाप उडवणारं भयानक सत्य, जे मी इतक्या वर्षापासून माझ्या छातीत दाबून जगत होते, ते आज जगासमोर उघड तर होणार नाही ना. मी बेडवर बसून जोरजोराने हुंदके देऊन रडू लागले. माझ्या मनात सतत एकच विचार थैमान घालत होता की काय माझ्या लाडक्या सिद्धार्थला खरोखर या मुलीवर प्रेम जडलं आहे का? हे देवा, तू मला हे माझं कित्येक वर्षापूर्वीचं पाप आठवण्याची ही कोणती शिक्षा दिली आहेस? मी एकटीच खोलीत बसून रडत राहिले. मी विचार करू लागले की आता मी माझ्या मुलाला काय सांगू आणि त्याला कसं समजावून सांगू. मी हा विवाह कसा रोखू? सिद्धार्थचा मी सांभाळ केला होता. तो माझा जरी मानलेला मुलगा असला तरी दीक्षा ही माझी स्वतःची पोटची मुलगी होती. हे रक्तसंबंधाचं नातं असल्यामुळे हा विवाह कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नव्हता. मी आतमध्ये बसून अश्रू ढाळत होते आणि बाहेर माझे पती सतत दरवाजा ठोठावून काळजीनं विचारत होते, पण माझ्यामध्ये हिंमत उरली नव्हती की मी जाऊन त्यांचा सामना करू शकेन. मी स्वतःला कसंबसं सावरत पुढे गेले आणि कडी उघडून दरवाजा उघडला. मी मनातल्या मनात स्वतःला धीर देण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्या डोळ्यात लपलेली भीती अगदी स्पष्ट दिसत होती. माझे पती काळजीच्या स्वरात मला म्हणाले, संध्या, नक्की काय प्रकार आहे? जेव्हापासून आपण तिथून परत आलोय तेव्हापासून तू अतिशय विचित्रपणे वागतेस. बघ, मला तुझी काळजी वाटायला लागली आहे. तू येताच दरवाजा बंद करून घेतला आणि माझ्याशी साधा शब्दही बोलली नाहीस. मला जरा सांग तर खरं, तुला दीक्षा कशी वाटली? मी किती वेळपासून तुझी वाट पाहतोय आणि तू आहेस की खोलीतून बाहेर यायलाच तयार नाहीयेस. मी मान खाली घालून अत्यंत क्षीण आवाजात म्हणाले, अगदी चांगली आहे. पण त्यावेळी मला असा भास होत होता की माझा आवाज जणू एखाद्या खोल विहिरीच्या पाण्यातून येतोय. माझे हातपाय थरथरत होते. मी लाख प्रयत्न केला तरीही माझ्या मनातील भीती आणि पश्चाताप लपवू शकत नव्हते. माझ्या डोळ्यांसमोर वारंवार माझेच ते जुने पाप थैमान घासत होते. मला काही सुचत नव्हतं की आता मी हे भयानक सत्य कसं सांगू आणि हा विवाह कसा थांबवू. रोहितने तात्काळ माझ्या खांद्यावर हात ठेवला, मला निरखून पाहिला आणि म्हणाले, जर तुला ती मुलगी पसंत आहे तर मग ठीक आहे, आपण पुढची बोलणी पुढे नेऊया. मी रोहितला म्हणाले, मला अजून 1-2 दिवसांचा वेळ द्या, त्यानंतर आपण बोलू. असं म्हणून मी तिथून निघून आले. इकडे दीक्षा ही प्रचंड अस्वस्थ आणि त्रस्त होती. तिनं आपल्या आईला विचारलं, सिद्धार्थच्या मम्मीला अचानक काय झालं होतं? मी त्यांना आवडले नाही का? त्यावर तिच्या आईनं तिला समजावून सांगत म्हटलं, असं काही नाहीये बेटा, कदाचित त्यांची तब्येत बिघडली असेल म्हणून त्या तशा वागल्या. आणि इकडे माझी अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. मला स्वतःला समजत नव्हतं की मी आता काय करू, कोणाकडे जाऊ आणि माझं हे लपवलेलं पाप कोणासमोर उघड करू. दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धांत माझ्या खोलीत आला. त्याच्या डोळ्यात लग्नाविषयी प्रचंड आशा आणि ओढ स्पष्ट दिसत होती. तो हसतमुख चेहऱ्याने म्हणाला, मम्मी, जर तुम्हाला दीक्षा आवडली असेल तर मग तिच्या मम्मीला फोन करा ना, एवढा उशीर का लावलायस?
त्यांना सांगा की तुम्हाला हा संबंध मंजूर आहे, जेणेकरून आपली बोलणी पक्की होऊ शकेल. मग आपण साखरपुड्याची तयारी सुरू करू आणि लग्नाची तारीखही लवकरात लवकर ठरवून टाकूया. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकताच माझ्या मनात जणू एखादं वादळ उठलं आणि माझ्या मनातील भीती एकाएकी तीव्र रागात बदलली. आयुष्यात पहिल्यांदाच मी माझ्या मुलावर इतक्या मोठ्या आवाजात ओरडले. मी रागाच्या भरात म्हटले, तुला नेमकी कसली एवढी घाई लागली आहे? तू कुठे पळून चाललायस का? तुला काय आजच्या आजच लग्न करायचं आहे का? तुझ्यामध्ये जरा सुद्धा सब्र किंवा पेशन्स उरलेले नाही का? माझे हे बोलणे ऐकून तो अवाक झाला. तो काही क्षण माझ्याकडे नुसता पाहत राहिला. मग त्याने हळूच माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि प्रेमाने म्हणाला, मम्मी, तुम्हाला खरोखर ती मुलगी पसंत झाली नाही का? जर तुम्हाला ती आवडली नसेल तर मी तुमच्या मर्जी विरुद्ध जाऊन तिच्याशी कधीही लग्न करणार नाही. मी तुम्हाला वचन देतो, माझे लग्न त्याच मुलीशी होईल जिथे तुमची मर्जी असेल. त्याच्या तोंडून अशी प्रेमाची आणि आदराची भाषा ऐकून माझं मन अक्षरशः तुटून गेलं. पण तरी सुद्धा मी मनावर दगड ठेवून खोटं बोलले आणि म्हणाले, होय सिद्धांत, ती मुलगी मला अजिबात पसंत नाहीये. मला अजिबात वाटत नाही की ती या घरची सून म्हणून यावी. हे ऐकताच माझ्या मुलाच्या डोळ्यात टचकन अश्रू आले. त्याचा गळा दाटून आला. तो ओल्या डोळ्यांनी आणि रडत रडत म्हणाला, मम्मी, तिच्यात अशी कोणती कमी आहे? तुम्ही तिला पसंत का केलं नाही? मला फक्त एक कारण सांगा, जेणेकरून माझ्या मनाला शांतता मिळेल. मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही तिला का नाकारलं. मी स्वतःला कसं बसं सावरत कडक आवाजात म्हटलं, आता तूच म्हणाला होतास ना की जर मला ती आवडली नाही तर तू तिचे नावही घेणार नाहीस. मग आता पुन्हा त्याच गोष्टीबद्दल का बोलतोयस? तुला काय असं वाटते का की मी माझ्या इच्छेविरुद्ध जाऊन तिला या घरची सून म्हणून घेऊन यावे? सिद्धांत हतबल होऊन म्हणाला, नाही मम्मी, पण मला फक्त एक कारण तर द्या. मला स्वतःला समजवण्यासाठी कोणते तरी ठोस कारण हवे आहे की ती मुलगी माझ्या आईला का आवडली नाही. माझ्या त्या लाडक्या आणि मासूम मुलाच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची ताकद आता माझ्यामध्ये उरली नव्हती. मी आतल्या आत माझ्याच पापासोबत आणि रक्ताच्या नात्यासोबत रक्ताचे अश्रू ढाळत होते. मी त्याच्यापासून माझ्या नजरेची नजर चुकवली आणि भरल्या व जड अंतकरणाने त्याला बजावलं, खूप झालं सिद्धांत. मी तुला सांगितलं ना की ती मुलगी मला अजिबात आवडत नाही. बस, हा विषय इथे संपला. तू आता तिच्याशी कधीही लग्न करू शकत नाहीस. माझे हे शब्द ऐकून सिद्धांतातून पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. तो शांतपणे तिथून उठून निघून गेला. मलाही नेमकं हेच हवं होतं की त्याच्या मनातून या नात्याची जी जागा निर्माण झाली होती ती पूर्णपणे नष्ट व्हावी. पुढील काही दिवस तो सतत प्रचंड मानसिक तणावात आणि त्रासात राहिला. त्याने नीट जेवण खाणं सुद्धा सोडून दिलं. आपल्या एकुलत्या एका मुलाची अशी दयनीय आणि खालवलेली अवस्था पाहून माझ्या पतीनं मला एकांतात बोलवले आणि अत्यंत कठोर आणि गंभीर स्वरात मला विचारलं, संध्या, मला आता सत्य सांग, नक्की काय प्रकार आहे? ती मुलगी उत्तम शिकलेली आहे, समजूतदार आहे आणि इतक्या चांगल्या आणि प्रतिष्ठित कुटुंबातून येते. मग तिच्यात नेमकी कोणती कमी आहे? ती दिसायलाही खूप सुंदर आहे. बाकी सगळ्या गोष्टी अगदी योग्य आहे. मग तू या नात्यासाठी तयार का होत नाहीयेस? अरे, इतके इज्जतदार कुटुंब आणि एवढी गुणी मुलगी आम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार? तिची आई डॉक्टर आहे. मला एखादं ठोस कारण तर सांग, जेणेकरून मला समजेल की तुला हा संबंध का आवडला नाही. मी अगदी स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं, मी फक्त एवढंच सांगते की मला माझ्या मुलाचे लग्न त्या घरात करायचे नाहीये. माझं हे बोलणं ऐकून ते रागाने लालबुंद झाले आणि ताडकन म्हणाले, पहिलं मला या मागचं कारण सांग. जोवर तू मला कारण सांगत नाहीस तोवर या घरात विनाकारण ताणतणाव आणि अशांतता वाढतच राहील. मी माझ्या मुलाची अशी दयनीय अवस्था पाहू शकत नाही. आणि ऐक, जर तू मला कारण सांगितलं नाहीस तर मी स्वतः जाऊन माझ्या मुलाचे लग्न त्याच मुलीशी लावून देईन. मग तुझी मर्जी असो वा नसो. रोहित यांचे हे शब्द ऐकून मी अत्यंत दुःखी नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तुम्ही तुम्ही असं करू शकत नाही. माझ्या परवानगीशिवाय तुम्ही माझ्या एकुलत्या एका मुलाचे लग्न तिथं करू शकत नाही. माझं हे बोलणं ऐकून ते आणखीनच भडकले आणि चिडून म्हणाले, का? मी का करू शकत नाही? तो माझाही मुलगा आहे. जर माझा मुलगा त्या मुलीसोबत खरोखर खुश आहे तर मी स्वतः त्याचे लग्न लावून देईन आणि त्या मुलीला या घरची सून बनून या घरात आण. समजलंस का? हे ऐकताच मी आतून पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. मला काही सुचत नव्हतं की आता मी काय करावे.
माझ्या मनात एक काळीच थरकाप उडवणारा विचार आला की जर मी माझ्या पतींना सर्व सत्य सांगून टाकलं की मी रुग्णालयात नवजात मुलगा आणि मुलगी यांची अदलाबदल केली होती, तर ते रागाच्या भरात माझ्यासोबत काय करतील? कदाचित ते मला घरातून हाकलवून देतील किंवा मला घटस्फोटही देऊन टाकतील. मग मी या म्हातारपणात आणि आयुष्याच्या अशा वळणावर कुठे जाणार? आणि कुठे असे तर नाही ना की ते रागाच्या भरात माझा जीवच घेतील. जेव्हा मला कोणताही मार्ग किंवा उपाय सुचला नाही, तेव्हा एक दिवस मी काळीच घट्ट करून हिंमत केली आणि माझ्या मुलाला माझ्या खोलीत बोलावून घेतलं. मी विचार केला की तो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो, कदाचित तो माझी बाजू समजून घेईल. म्हणून मी मनात मोठा धीर एकवटला आणि त्याला माझी संपूर्ण कहाणी सांगून टाकली. कसं माझं बालपण वडिलांच्या छत्राविना गेलं, कसे माझे काका काकी माझ्यासोबत वागत, मला टोमणे मारत, मी कशी अपमानास्पद आणि गरिबी घेरलेली हलाखीची जिंदगी जगले. या सगळ्या वेदनांनी आणि परिस्थितीने माझ्या मनात मुलगा असण्याची किंवा वंशाला दिवा असण्याची एवढी तीव्र आणि अंध जिद निर्माण केली होती की त्या नादात माझ्याकडून हा मोठा गुन्हा घडला होता. मी त्याला ते भयानक सत्य सांगून टाकलं जे मी कित्येक वर्षापासून माझ्या छातीत दाबून ठेवलं होतं. मी त्याला सांगितलं की कशा प्रकारे मी रुग्णालयात नर्स आणि डॉक्टरला पैशांचे लोभ दाखवून त्यांच्याशी संधान साधून त्याला स्वतःला जवळ ठेवलं होतं आणि माझी स्वतःची पोटची मुलगी दीक्षा हिला तिथेच दुसऱ्याच्या हवाली करून आले होते. कारण तेव्हा मला फक्त मुलगा हवा होता, मुलगी नको होती. माझे हे शब्द ऐकता सिद्धांतला तीव्र मानसिक धक्का बसला. त्याच्या डोळ्यात अफाट आश्चर्य आणि भयंकर वेदना स्पष्ट दिसत होत्या. त्याला स्वतःच्या कानावर अजिबात विश्वास बसत नव्हता. तो एकटक नुसता माझ्याकडे बघत राहिला. त्याला काही समजत नव्हतं की ज्या स्त्रीला तो आपली जन्मदाती आई समजत होता ती प्रत्यक्षात त्याची खरी आई नाहीये. माझ्या डोळ्यातून अखंड अश्रूच्या धारा वाहत होत्या. मी ओल्या डोळ्यांनी माझ्या मुलाला घट्ट मिठी मारली आणि ढसढसा रडत म्हणाले, सिद्धार्थ, देवा शपथ सांगते, मी तुला नेहमी माझ्या पोटच्या मुलापेक्षाही जास्त जीव लावला आहे लेकरा. मी तुझ्यावर आतोनात प्रेम करते. मला चुकीचं समजू नकोस. मी तुला कधीच गमावू शकत नाही. पण सत्य हेच आहे की तू दीक्षाशी लग्न करू शकत नाहीस. जर हे माझ्या हातात असतं तर मी खुशाल तुझा विवाह तिच्याशीच लावून दिला असता. पण आता हे शक्य नाही. मला हे सगळं अत्यंत चुकीचं आणि अनर्थक वाटतं. एवढं बोलता बोलता मी माझ्या त्या लेकरासमोर दोन्ही हात जोडले आणि त्याच्या पायाशी पडून टाह फोडून माफी मागितली. पण तो मात्र माझ्या समोर एखाद्या दगडातल्या पुतळ्यासारखा स्तब्ध बसून राहिला. कारण त्याची संपूर्ण दुनिया एका क्षणात उद्ध्वस्त झाली होती. तो त्या भयानक सत्याचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याच्या पुढ्यात हात जोडून रडत विनंती केली, बेटा, तू प्लीज ही सगळी हकीकत तुझ्या पप्पांना अजिबात सांगू नको. कारण या म्हातारपणात माझी इज्जत चव्हाट्यावर आली तर मी जगू शकणार नाही. जर त्यांना हे सत्य समजलं तर ते मला कधीही माफ करणार नाहीत आणि कदाचित मला घटस्फोट देऊन घराबाहेर हाकलून देतील. विचार कर बेटा, मी या वाढत्या वयात कुठे जाणार? काय गत होईल माझी? अघात वेदना आणि प्रचंड धक्क्यामुळे त्यांचे चेहरे पांढरे पडले होते. तो थरथर कापू लागला. त्याने आपल्या हाताने माझे दोन्ही हात स्वतःपासून दूर सारले आणि एक शब्दही न विचारता अंधाधुंद होऊन खोलीतून बाहेर निघून गेला. मी त्याला थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. वारंवार त्याचा धावा केला पण तो थांबला नाही. त्याने सरळ आपल्या खोलीत जाऊन आतून दरवाजा लॉक करून घेतला. मला वाटलं की या प्रचंड धक्क्यातून सावरण्यासाठी त्याला थोडा एकटेपणा हवा आहे म्हणून मी गप्प बसले. पण तो दिवसभर आपल्या खोलीतून बाहेर आला नाही. आतून दरवाजा बंद करून बसला. माझे पती मला सारखे विचारत होते, तू त्याला काही बोललीस का? त्याने स्वतःला खोलीत का बंद करून घेतले आहे? नक्कीच तूच त्याला काहीतरी म्हटलं असेल. पण मी प्रत्येक वेळी त्यांना हेच सांगत राहिले की मी त्याला काहीच म्हटलेलं नाही. तो त्याच्या इच्छेने खोलीत बसला आहे. पण खरे तर मी स्वतः आतल्या आत प्रचंड धास्तावलेले होते आणि अस्वस्थ होते. दुसऱ्या दिवशी स्वतः सिद्धांत माझ्याकडे चालत आला. कारण त्याला दिसत होतं की त्याची आई चिंतेत आजारी पडली आहे. त्याचा चेहरा पूर्णपणे पांढरा आणि निस्तेज पडला होता आणि कदाचित अख्खी रात्रभर रडल्यामुळे त्याचे डोळे पूर्णपणे लाल झाले होते. तो अगदी जड आणि कोरड्या आवाजात मला म्हणाला, आई, जेव्हापासून मी समजूतदार झालोय तेव्हापासून मी फक्त तुलाच माझी आई मानलं आहे. माझ्यासाठी माझी खरीखुरी आई तुम्हीच आहात. तुम्हीच माझा सांभाळ केला आहे, मला मोठे केलं आहे. मी जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा डोळे उघडले होते तेव्हा सगळ्यात आधी मी तुम्हालाच पाहिलं होतं. त्याच्या त्या शब्दांनी माझं काळीच पिळवटून निघालं. पुढे तो अत्यंत त्यागमयी स्वरात म्हणाला, तुमची इज्जत आणि या कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी
मी माझ्या प्रेमाचा कायमचा बळी देण्यास तयार आहे. मी तुम्हाला कधीही गमवू शकत नाही आई. आणि म्हणूनच आता मला पूर्णपणे समजलं आहे की हा विवाह कधीही होऊ शकत नाही. हे सगळं बोलताना त्याचा गळा पूर्णपणे दाटून आला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्याने आपल्या आईच्या पापांवर पडदा टाकण्यासाठी आपल्या खऱ्या प्रेमाचा मोठा त्याग केला. त्याने आपल्या आईची इज्जत आणि अब्रू तर वाचवून घेतली, पण स्वतः आतून पूर्णपणे उद्ध्वस्त आणि तुटून गेला. अवघ्या एका आठवड्यानंतर सिद्धांत मला कोणतीही कल्पना न देता आपल्या उच्च शिक्षणासाठी आणि नोकरीनिमित्त थेट परदेशात निघून गेला. त्याने याबद्दल आपल्या पप्पांना सांगितलं होतं, पण मला काहीही सांगितलं नव्हतं. कदाचित त्याला या घुसमटणाऱ्या वातावरणापासून दूर जायचं होतं. आपल्या अंतरात दाटलेल्या अफाट वेदना आणि अस्वस्थतेपासून पळ काढायचा होता. आपल्या तुटलेल्या मनाला सावरण्यासाठी आणि जखमांवर मलम लावण्यासाठी त्याला एकांताची नितांत गरज होती. आज सिद्धार्थला परदेशात जाऊन 7 वर्षे लोटली आहेत. तो तिथून नियमितपणे फोन करतो, माझी अस्तेनं विचारपूस करतो, प्रकृतीची काळजी घेतो, पण तो कधीही भारतात येण्याबद्दल एक शब्दही बोलत नाही. मी त्याला वारंवार दिलासा देऊन सांगते की बेटा तू आता परत ये आणि लग्न करून स्थिराव, पण त्यावर तो नेहमी एकच उत्तर देतो, मी कधीही लग्न करणार नाही आई, मी असाच एकटा राहीन. त्याच्या या एका वाक्याने माझ्या मनाचा तुकडा तुकडा करून टाकला आहे. त्याने माझ्या त्या भयंकर पापाचे सत्य आपल्या वडिलांना कधीही कळू दिले नाही. त्याने माझी इज्जत कायमची सुरक्षित राखली, पण त्या बदल्यात तो स्वतः मात्र पूर्णपणे कोलमडून बिखरून गेला. मी त्याला फोनवर सारखी रडत रडत विनंती करते की तू घरी परत ये बेटा. माझ्या एका चुकीच्या आणि स्वार्थी निर्णयाची शिक्षा तू तुझ्या संपूर्ण आयुष्याला का देतोयस? पण तो माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही. माझ्या एका मुलाच्या लालसेपोटी आणि वंशाच्या दिव्याच्या हट्टासापोटी मी दुसऱ्या एका हसत्या खेळत्या मातीची कोस उधळून टाकली. एका आईला तिच्या जन्मदात्या पोटच्या मुलापासून कायमचं दूर केलं आणि याच पापांची फळं मला अशी मिळाली की मी माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या लेकरालाही माझ्यापासून दुरावले. आणि या सगळ्याचा भयंकर परिणाम असा झाला की आज माझ्याकडे ना माझा मुलगा आहे ना माझी मुलगी. ज्यांच्यासाठी मी हे सगळं अनर्थ केलं होतं, आज ते दोन्ही माझ्यापासून कोसो दूर आहे. माझ्या त्या पापाची शिक्षा आज माझा मुलगा आपल्या संपूर्ण आयुष्यात भोगतोय. आणि कुठेतरी माझी ती अभागी मुलगी दीक्षा सुद्धा तीच वेदना सहन करत असेल, जिच्या वाट्याला तिच्या आयुष्याचा खरा जोडीदार आणि प्रेम येऊ शकलं नाही. आज मी जिवंत आहे खरी, पण माझ्या शरीरात आता ती जगण्याची ऊर्जा किंवा प्राण उरलेला नाही. मी दररोज देवाकडे माझ्या त्या भयंकर पापाची क्षमा मागते, डोळ्यातून रक्ताचे अश्रू गाळते, पण कदाचित आता देवही मला कधीच माफ करणार नाही. मी देवाला नेहमी प्रार्थना करते की माझ्यासारखी स्वार्थी आई जगात कधीही कोणत्याही मुलाच्या वाट्याला येऊ नये. मित्रांनो, आजची ही कथा आपल्याला हाच मोठा संदेश देते की मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये भेदभावाची भिंत उभी करून घेतलेला एक चुकीचा निर्णय माणसाच्या संपूर्ण आयुष्याचा पश्चाताप बनवू शकतो. लालच, भीती आणि समाजाची संकुचित विचारसरणी माणसाकडून असे अनावृष्ट पापकर्म करवून घेते, ज्याची शिक्षा फक्त त्या एका व्यक्तीलाच नाही तर अनेक निष्पाप जीवांनाही भोगावी लागते. म्हणूनच नेहमी सत्य, न्याय आणि समानतेच्या मार्गावर चाललं पाहिजे. कारण नातं ही कधीही रक्ताच्या संबंधाने नाही तर प्रामाणिकपणा, प्रेम आणि चांगल्या कर्मांनी घट्ट बनतात. तर मित्रांनो, तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून ऐकत आहात आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन उत्तम आणि हृदयस्पर्शी कथा घेऊन येत राहीन. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. हिचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, परिवार, समाज किंवा वर्गाच्या भावना दुखावण्याचा नाही. या कथेच्या माध्यमातून केवळ समाजात एक चांगला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे की मुलगा मुलीमध्ये भेदभाव, चुकीचे निर्णय आणि स्वार्थाचे परिणाम किती भयंकर आणि गंभीर असू शकतात. यातील सर्व पात्रे, घटना आणि परिस्थिती पूर्णपणे काल्पनिक आहे. याचा कोणत्याही वास्तववादी व्यक्ती किंवा घटनेशी काहीही संबंध नाही. धन्यवाद.